बिग बॉस मराठीच्या 6व्या सीझन मधला सदस्य प्रभू शेळके हा 11व्या आठवड्यामध्ये बिग बॉस मराठीच्या घराबाहेर पडला. घराबाहेर पडल्यानंतर तो मोठ्या प्रमाणात नाराज झाला होता, कारण की प्रभू शेळकेला बिग बॉस मराठीचं 6वं सीझन जिंकायचं होतं. त्यासाठी त्यांनी भरपूर प्रयत्न केले होते. पण मात्र बिग बॉस मराठीच्या घराबाहेर पोहोचल्यानंतर त्याच्या एक एक ज्या इच्छा आहेत त्या पूर्ण होताना दिसत आहेत. म्हणजे प्रभू शेळकेची परिस्थिती जी आहे ती अत्यंत बिकट आहे. आपण स्वतः प्रभू शेळकेच्या घरी जाऊन वस्तुस्थिती, परिस्थिती खरी जाऊन त्या ठिकाणी पाहिलेली आहे. पण मात्र ज्या पद्धतीनं काही लोक म्हणत होते की प्रभू शेळके हा सिंपत्ती घेण्यासाठी खेळतो, प्रभू शेळकेच्या पाठीमागे सिंपत्ती आहे, असं तो नाटक करतो, खोटं बोलतो, असं काही जण म्हणत होते. पण मात्र खरंच प्रभू शेळकेची परिस्थिती अत्यंत बिकट आहे. प्रभू शेळकेच्या घरामध्ये टीव्ही सुद्धा नव्हता. मग प्रभू शेळकेच्या घरामध्ये टीव्ही नसल्यामुळं तन्वीनं प्रभूच्या घरी टीव्ही सुद्धा पाठवलेला आहे आणि त्याची ती एक इच्छा तन्वीनं पूर्ण केलेली आहे. तर प्रभूची जी दुसरी इच्छा होती ती त्याच्या पोस्टमधूनच समोर येते. फेसबुकवर त्यानं एक पोस्ट केली आणि त्यामध्ये ड्रीम 100% सांगितलेला आहे आणि त्या ठिकाणी एका गाडीचा फोटो आहे, गाडीला हार घातलेला आहे आणि त्या गाडीसमोर प्रभू शेळके आणि त्याचे आई वडील सुद्धा उभा आहेत आणि ड्रीम कंप्लीट असा या फोटोचा अर्थ होतो. मग प्रभू शेळकेनं खरंच गाडी घेतलेली आहे का? बिग बॉसच्या घरामधून त्याला एवढे पैसे आले आहेत का की त्यानं त्या ठिकाणी नवीच गाडीच घेतली, दुसरं काहीही न करता? तर आपण या गोष्टीचा विचार केला तर एक गोष्ट आपल्या लक्षात येते की प्रभू शेळकेची परिस्थिती अत्यंत बिकट आहे, नाजूक आहे आणि तरी सुद्धा तो लोकांना हसवण्याचं काम करतो. बिग बॉस मराठीच्या 6व्या सीझन पर्यंत प्रभू शेळके हा पोहोचला होता. मग आता बिग बॉस मधून बाहेर आल्यानंतर त्यानं नवी गाडी घेतली असं आपल्याला वाटत नाही. त्याला जो फोटो टाकला तो त्याच्या कदाचित जुन्या गाडीचाच असावा, कारण की प्रभू शेळकेचे जे वडील आहेत अशोक शेळके हे एक ड्रायव्हर आहेत आणि त्यांच्याकडे अगोदरच एक जुनी सेकंड हँड 4 व्हीलर गाडी होती अशी माहिती आपल्या या ठिकाणी समजते. त्याच्यामुळे ती फोटोमध्ये दिसणारी जी गाडी आहे ती जुनीच गाडी आहे आणि त्या गाडीसमोर उभा राहून प्रभू शेळकेनं आणि त्याच्या आई वडिलांनी फोटो काढलेला आहे. कदाचित प्रभू हा बिग बॉसच्या घरामधून बाहेर आला म्हणून त्याचा सत्कार समारंभ त्या ठिकाणी केलेला असेल आणि तो जो हार आहे तो त्या गाडीला घातलेला असेल असं एकंदरीत आपल्या या ठिकाणी वाटतं. पण त्यानं नवी गाडी घेतली किंवा मिळालेल्या पैशांची उधळणपट्टी केली असं आपल्या या ठिकाणी वाटत नाही. काही जण तशा कमेंट करतायत की गाडी कशाला घेतली, हे कशाला घेतलं, पण तसं काहीही नाही असं एकंदरीत आपल्या या ठिकाणी वाटतं. तर आपण पाहिलं तर प्रभूला एक आजार आहे आणि त्या आजारामुळं त्याला प्रत्येक महिन्याला रक्त भरावं लागतं, रक्त चढवावं लागतं. त्याला जो आजार आहे तोच आजार त्याच्या सख्या लहान्या भावाला सुद्धा आहे आणि त्याला सुद्धा रक्त चढवावं लागतं. मग त्यासाठी महिन्याला भरपूर असा खर्च आहे. मग एवढा सगळा खर्च करायचा सोडून तो गाडी कशाला घेईल हा सगळ्यात मोठा या ठिकाणी प्रश्न निर्माण होतो. पण मात्र नक्कीच प्रभू शेळके सारख्या गरीब कलाकाराला, सदस्याला लोकांनी सुद्धा पाठिंबा दिला पाहिजे, समर्थन केलं पाहिजे, उलट त्याला नावं ठेवली नाही पाहिजे असं एकंदरीत आपल्या ठिकाणी वाटतं. पण का मात्र काही जण उगाच घेणं न देणं कोणाला बी नावं ठेवतात, कोणालाही टीका करतात. तशा पद्धतीचं न करता गरिबाच्या पोराला, एका चांगल्या कलाकाराला नेहमी सपोर्ट केला पाहिजे, समर्थन केलं पाहिजे आणि आपण त्याच्या पाठीमागं ठामपणानं, खंबीरपणानं उभा राहायला पाहिजे असं एकंदरीत आपल्या या ठिकाणी वाटतं. पण मात्र तुम्हाला काय वाटतं ते तुम्ही अगदी स्पष्टपणे कमेंटमध्ये सांगा आणि अशाच पद्धतीचे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला लगेच सबस्क्राईब करायला सुद्धा विसरू नका.